महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित 1800 कोटींची जमीन 300 कोटींना विकली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे जमीन खरेदी प्रकरण वादग्रस्त। मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मीडिया होल्डिंग्स LLP या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले असून या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या व्यवहारात गंभीर अनियमितता असल्याचा आणि 1804 कोटी बाजारभाव असलेली जमीन केवळ 300 कोटींना विकत घेतल्याचा आरोप केला आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत। या प्रकरणात आता प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन करण्यात आले आहे। या प्रकरणी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे। पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात व्यवस्थेतील बडे अधिकारी दोषी आढळल्याचे समोर आले आहे। आणखी काही अधिकाऱ्यांचा या प्रकरणात समावेश आहे का याची चौकशी सुरू आहे। आणखी काही अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते। या प्रकरणात अनेक बडे अधिकारी सक्रिय होते अशी माहिती समोर आली आहे। विरोधी पक्षाकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचे चौकशीचे आदेश। या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवली आहे। महसूल विभाग, IGR, लँड रेकॉर्ड असतील या संदर्भातील सगळी माहिती मागवली आहे। या प्रकरणी योग्य ते चौकशीचे आदेश दिलेले आहेत। ही सगळी माहिती आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर आहे। जे सांगायचे ते सांगणार आहे। माझ्याकडे अद्याप पूर्ण माहिती आलेली नाही। जे मुद्दे समोर आले ते गंभीर आहेत, त्यामुळे त्याची योग्य प्रकारे माहिती घेऊनच बोलले पाहिजे। त्या दृष्टीने ही माहिती आज माझ्याकडे येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, पुणे।